अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रविवारी रात्री रसिनो फार्मा नावाच्या रासायनिक कंपनीला भीषण आग लागली। या आगीमुळे रसिनो फार्मा कंपनीपासून काही अंतरावर असलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या कॅन्टीनलाही आग लागली आणि हे कॅन्टीन संपूर्णपणे जळून खाक झालं। त्यामुळे स्थानिकांचा रोजगार डोळ्यात देखत बेचिराख झाला असून आता पुढे काय या विवंचनेने त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत। रसिनो फार्मा कंपनीच्या जवळच ठाकूरपाडा गाव आहे। या गावातील कृष्णा चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यालगत छोटेखानी कॅन्टीन चालवायचे। या कॅन्टीनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर चौधरी कुटुंबियांचं घर चालायचं। रविवारी रात्री रसिनो कंपनीला आग लागली आणि कंपनीतील केमिकल रस्त्यावर वाहू लागल्यानं रस्ताही अक्षरशः पेटला होता। हीच आग नाल्यातून थेट चौधरी यांच्या कॅन्टीनपर्यंत पोहोचली आणि त्यांचं कॅन्टीनही आगीच्या विळख्यात सापडलं। याबाबतची माहिती मिळताच चौधरी कुटुंबियांनी कॅन्टीन वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र आगीचं रौद्र रूप पाहून ते काहीच करू शकले नाहीत आणि त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचं कॅन्टीन जळून खाक झालं। ज्या कॅन्टीनवर आपलं घर चालत होतं त्याची अवस्था पाहून चौधरी कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत। त्यामुळेच आम्हाला आता कुठून तरी नुकसान भरपाई मिळावी आणि आमचा रोजगार पुन्हा सुरू व्हावा अशी अपेक्षा चौधरी कुटुंबानं व्यक्त केली आहे। वरच्या कंपनीला आग लागली होती आणि ते आग पुरा रोडने खाली जळत आली आणि परत आमच्या कंपनीच्या खालच्या साईडला एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीच्या बाजूला कॅन्टीन आहे, तिथं केमिकल जमा होऊन त्या कॅन्टीनला आग लागलेली आहे आणि त्या कॅन्टीनवरूनच आम्ही पोट भरणे होते आमचं नुकसान पुरा मोक झालेला आहे। तांदूळ सगळा नुकसान झालेलं आहे। आमचा पोट भरणे त्यावंच आहे, दुसरं जमीन जागा काहीच नाही। आम्हाला भरपाई द्या पाहिजे। आम्हाला 10 वाजता माहीत पडलं, इकडं आलेलं आमचं मालक इथं आलेलं तर घुसायला चान्सच नव्हते। ते आगीचं डोम लय अंगावर येत होतं, पूर्ण नुकसान झालं। भांडी कुंडी सगळा, तांदूळ बेसन कांदा बटाटे सगळं जळलं। आनंदनगर एमआयडीसी भागात स्थानिकांच्या जमिनी एमआयडीसीत गेल्यानंतर अनेकांना शेती किंवा व्यवसायासाठी जागाच उरलेली नाही। त्यामुळे अनेक ग्रामस्थ अशा पद्धतीने एमआयडीसीतील रस्त्यावर छोटे छोटे कॅन्टीन चालवून आपला उदरनिर्वाह करतात। त्यापैकीच एक असलेल्या चौधरी कुटुंबियांचं असं नुकसान झाल्यानं गावातून हळहळ व्यक्त होते। आता त्यांना कोणी मदतीचा हात देतं का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।